दुसरे डॉक्टर बोलले होते, की माझ्या ओव्हरीज आणि युटेरस काढायला लागतील. नाही तसं काही नाहीये तसं तुला. फक्त तुझा प्रॉब्लेम आता कसला आहे? फक्त ब्लीडिंगचा आहे. पिरियड आल्यानंतर 3 ते 4 दिवस जरा हेवी ब्लीडिंग होते आणि 5व्या दिवसापासून ते कमी होऊन स्पॉटिंग सुरू होते. नाही, नाही, नाही. तेवढ्याची काही गरज नाहीये. अगं एवढी तू डिस्टर्ब होऊ नकोस. मी सांगितलं की नाही तुला हे सगळं करायची गरज नाहीये. हे जर फायब्रॉइड तुझं बाहेरच्या बाजूला असतं, सब सिरोजल असतं, तर मी तुला सांगितलं असतं काही नाही केलंस तरी चालेल. पण तुझं हे सब म्युकोझल फायब्रॉइड आहे. त्यामुळे फक्त तुला ते अजून जर आत वाढलं, तर तुला ब्लीडिंग्स हेवी सुरू होण्याची शक्यता आहे म्हणून करायचंय. बस बाकी काही नाही. आणि ते काही तुला चिरफाड करावी लागत नाही. गर्भाशयात आपण फक्त बघतो काय आहे ते आणि तिथलं जे काही जेवढं मांस दिसत असेल तेवढं फक्त आपण काढून टाकतो. एक लक्षात घे फायब्रॉइडचं काही कॅन्सर-बिन्सर काही होत नसतो. कॅन्सर झाला तर आतल्या एंडोमेट्रियमचा होतो, ओव्हरीचा होतो, गर्भाशय मुखाचा होतो. पण त्याची रिस्क तुला एकटीला नाही, प्रत्येकालाच असते ना, प्रत्येक स्त्रीला असते. म्हणून काय सगळ्या जणी युटरस काढतात का? ओव्हरीज काढतात का? मी येते मग पुण्यामध्ये. ये. करूया आपण तुला दुरुस्त करून टाकू. हां? थँक यू. ओके. बाय.